हॅलो फ्रेंड्स, तर आज बघूया युनिक अशा पद्धतीचं एक मेहंदी ट्युटोरियल. तर चला सुरुवात करूया. अगोदर आपल्याला एक छोटासा वर्तुळ काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अजून एक आपल्याला वर्तुळाची लायनिंग काढून घ्यायची आहे. नंतर स्मॉल सर्कलच्या डिझाईननी वरचा वर्तुळ आपल्याला कवर करून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला त्या स्मॉल सर्कलच्या डिझाईनला आउटलाईन द्यायची आहे, त्यामुळे आतमधील ती नाजूक डिझाईन उठावदार दिसेल. आउटलाईन जास्त डार्क आणि मोठी करायची नाही, कारण आपल्याला तर हातावरती डिझाईन पूर्ण कवर करायची आहे आणि डिझाईन खूप नाजूक पद्धतीची आहे. याच्यानंतर आपल्याला मध्ये जो दिलेला गोल आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. डार्क करताना कुठे स्पेस राहणार नाही किंवा मेहंदी व्यवस्थित स्प्रेड होईल अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचा आहे. नंतर आपण बाजूने याला छोटे छोटे समान आकाराचे डॉट्स देऊन घेऊया. हे डॉट्स झाले का आपण त्याला बाजूने डिझाईन कवर करून घ्या. अर्धगोलाच्या डिझाईननी छोट्या लांबट पद्धतीच्या पाकळ्या अशा पद्धतीचं डिझाईन काढून आपण त्याला डेकोरेटिव्ह करून घेऊया. याच्यानंतर आपल्याला ह्या डिझाईनला सुद्धा एक वर्तुळच काढून घ्यायचं आहे. वर्तुळ काढताना आपल्याला तो जास्त डार्क न काढता फेंट लायनिंग काढून घ्यायची आहे, कारण जसे जसे मोठे वर्तुळ होत जातात तसे तसे आपली लायनिंग चुकू शकते. यासाठी आपल्याला फेंट लायनिंग करून घ्यायची आहे आणि नंतर त्याला आपण डार्क करू शकतो. तर याच्यानंतर आपल्याला स्मॉल सर्कलची डिझाईन कवर करून घ्यायची आहे. खूप जास्त मेहंदी सोडण्याची गरज नाही. आपण कोणाला व्यवस्थित होल्ड करूनच आपण डिझाईन तयार करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला पेनाच्या पद्धतीने जशी पाहिजे तशी आणि जेवढी पाहिजे तेवढी नाजूक मेहंदी तुम्ही काढू शकता. यासाठी फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. आता स्मॉल सर्कलची डिझाईन कवर झाल्यानंतर आपण जो पाकळ्यांचा आणि वर्तुळाचा आकार दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डार्क शेडिंग देऊन घ्यायचे, जेणेकरून डिझाईन खूप उठावदार दिसते. डार्क आणि फेंट अशा पद्धतीचे इथं डिझाईन तयार होते. सुंदर अशा मेहंदी ट्युटोरियलसोबत मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओ पण बघा, तिकडे सुद्धा मराठी माहितीसोबत खूप सुंदर असे मेहंदी ट्युटोरियल अपलोड केलेले आहेत. तर इथं आपल्याला डिझाईन कवर केल्यानंतर बघू शकता तुम्ही ट्रॅडिशनल टाईप खूप सुंदर असे मेहंदी डिझाईन इथं तयार झालेले आहे. तर थोडंसं मार्किंग करून घेऊन आपल्याला छोटे छोटे वर्तुळ काढून स्मॉल सर्कलचे डिझाईन कवर करून घ्यायचे योग्य अंतरावरती. सेम असा अंतरावरती हे डिझाईन खूप सुंदर दिसते. मध्ये जो गॅप राहतो तिथं आपल्याला डिझाईन कवर करून घ्यायचे. मार्किंग केलेल्या ठिकाणी ही सुंदर अशी छोटी छोटी फुले काढल्यानंतर आपण त्याला लांबट पद्धतीचे डॉट्स देऊन घेणार आहे. खूप डेकोरेटिव्ह आणि खूप सुंदर अशा पद्धतीची मेहंदी डिझाईन इथे तयार होते. आता आपण याला लांबट असे डॉट्स देऊन घेणार आहे. गोल टिक्की पद्धतीची ट्रॅडिशनल पद्धतीची ही थोडक्यात मेहंदी डिझाईन तयार झालेली आहे. उभट आकाराचे डॉट्स हे बाहेरील किंवा बॉर्डर टाईपच्या मेहंदीमध्ये वापरले जातात. तर सगळ्या फुलांना आपण असे डॉट्स देऊन घेऊया. तर हातावर अगदी नाजूक पद्धतीने आणि खूप भरपूर असे डिझाईन मी बसवलेले आहे. तुम्ही जेवढी नाजूक डिझाईन काढाल तेवढी जास्त डिझाईन आपण हातावरती कवर करू शकतो. तुम्ही बघू शकता याचा फायनल लुक की कशा प्रकारे मेहंदी ही दिसून येत आहे. ट्रॅडिशनल विथ गोल टिक्की अशा पद्धतीची मेहंदी डिझाईन तयार झाली. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.